मित्रांनो, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत काही मोजकेच नेते आहेत ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाईल. ज्यामध्ये गोपीनाथराव मुंडे हे नाव आदराने घेतले जाईल. संघर्षावर मात करून आपले अस्तित्व कसे निर्माण करायचे हे गोपीनाथराव यांच्याकडून शिकले पाहिजे. 12 डिसेंबर 1949 रोजी गोपीनाथराव मुंडे यांचा जन्म परळी वैजनाथ येथे झाला. बालपण गरिबीत गेले, मात्र या गोष्टीवर मात करत करत त्यांनी राजकारणात आपली यशस्वी वाटचाल केली. पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 1980 साली रेणापूर मतदारसंघातून ते आमदार झाले. 1985 मध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर मुंडे यांनी कधीही निवडणुकीत पराभव बघितला नाही. हे झाले निवडणुकीचे. मात्र गोपीनाथराव मुंडे हे राजकारणापलीकडचे नेते. महाराष्ट्रात भाजपचे नामोनिशाण नसताना आज सत्तेतील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि याचे श्रेय गोपीनाथराव मुंडे यांना जाते. आपले मित्र असलेले प्रमोद महाजन यांना घेऊन महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपचे पाय मजबूत केले. पुढे प्रमोद महाजन राष्ट्रीय राजकारणात गेले आणि गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्रात राहिले. 1991 ते 1995 या काळात गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून काम बघितले. असे म्हणतात की राज्याचा विरोधी पक्षनेता कसा असावा हे गोपीनाथराव मुंडे यांनी दाखवून दिले. सरकारच्या ध्येय धोरणावर आक्रमकपणे टीका करताना सरकारला सळो की पळो करून सोडले. त्यावेळी काँग्रेस हा राज्यात प्रमुख पक्ष होता आणि राज्यात प्रमुख नेते होते शरद पवार. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसची ही स्थिती होती की शरद पवार म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे शरद पवार. काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती दगडालाही उभे केल्यास निवडून येणार ही म्हण त्यावेळी प्रसिद्ध होती. त्या काळी गोपीनाथराव मुंडे यांनी शरद पवार यांना अंगावर घेतले. भ्रष्टाचाराचे आरोप असो किंवा शरद पवार आणि दाऊ यांचे संबंध असो, अशा अनेक प्रश्नांनी गोपीनाथराव यांनी महाराष्ट्रात रान पेटवले आणि शरद पवार यांना जेरीस आणले. याचाच परिणाम म्हणून 1995 ला महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आले. गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले. ज्या पद्धतीने गोपीनाथराव मुंडे यांची विरोधी पक्षनेता म्हणून कारकीर्द गाजवली, त्याहीपेक्षा त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची आर्थिक नाळ असलेलं शहर. मात्र 90च्या दशकात गुंडगिरी आणि भाईगिरी शहरात मोठ्या प्रमाणात माजली होती. गृहमंत्री झाल्यावर गोपीनाथराव मुंडे यांनी महत्वाची कामगिरी म्हणजे मुंबईतील भाईगिरी संपवली. पोलीस खात्यातील काही निवडक अधिकाऱ्यांना हाताशी घेत अनेक एन्काउंटर घडवले, ज्यामुळे अनेक गुंडांनी भाईगिरी सोडून दिली. एन्काउंटर प्रकरण कोर्टात गेले, मात्र गोपीनाथ मुंडे कायम पोलीस खात्यातील लोकांच्या पाठीशी राहिले आणि मुंबईतील गुंडगिरीवरील कारवाई कायम राहिली. मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगल यामुळे अस्थिर झालेल्या मुंबईला रुळावर आणण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केलं. आजही मुंबई आणि दिल्लीची सुरक्षेच्या बाबतीत तुलना केल्यास लोकांची पसंती मुंबईला असते. रात्रीच्या वेळेला 2 वाजता जरी महिला बाहेर फिरायला निघाल्या तरी त्यांना असुरक्षित वाटत नाहीत. याचे श्रेय गोपीनाथराव मुंडे यांना जाते. राजकारणापलीकडे मैत्री जपणारा माणूस म्हणून गोपीनाथराव मुंडे यांचे नाव घेतले जाते. विलासराव देशमुख विरोधी पक्षात असताना सुद्धा गोपीनाथराव आणि विलासराव यांच्यात कटुता आली नाही आणि हीच गोपीनाथराव मुंडे यांची ओळख. कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारा नेता म्हणजे गोपीनाथराव. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आठवडाभरातच पहिल्यांदा बीडला सत्कारासाठी येताना नवी दिल्ली येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले आणि महाराष्ट्र एका कर्तबगार नेतृत्वाला मुकला. एक अजातशत्रू नेता महाराष्ट्राने गमावला. एकंदरीत गोपीनाथराव यांची राजकीय पार्श्वभूमी बघता गोपीनाथराव यांच्यासारखा नेता होणे नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.